चमचमीत अशी मटण ग्रेव्ही तयार करण्यासाठी 600 ग्राम मटण घेतलेल्या 2 पाण्याने स्वच्छ धुवून कुकरमध्ये हळद आणि मीठ घालून 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजू द्यायचं आहे। आता तव्यावरती एक मोठ्या आकाराचा कांदा तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं। त्यावरती खडे मसाले आणि धने टाकायचे आहेत। सोबतच 1 चमचा जिरा घालायचा आहे। थोडेसे शेंगदाणे आणि सुक्या नारळाचे काप घालून छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। आता आले आणि लसण घालायचं। सोबतच कोथिंबीर घालून फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे। आता कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घालायचं। तेल गरम झालं की कांदा परतून घ्यायचा। सोबतच संपूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मसाले घालूया। त्यामध्ये हळद, 4 चमचे लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचं। आता अर्धा कप पाणी घालायचं। मसाल्याला तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं। आता तयार झालेली मटण यामध्ये घालायची आहे आणि 1 मिनिट शिजू द्यायचं। 1 मिनिटानंतर यामध्ये पाणी घालायचं। मी ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। झाकण लावून 10 मिनिटे शिजू द्यायचं। भरपूर असा कोथिंबीर घाला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू।